Okay, so let's start with the session. Welcome for this internship program. बेसिकली इंटर्नशिपचा एक खूप इम्पॉर्टंट पार्ट मी थोडा आधी क्लिअर करून देतो सो तुमच्या आयडियाज क्लिअर होतील. नॉर्मली इंटर्नशिप जी असते तर ती पासआउट झाल्यानंतर असते. ओके, त्याचं रिझन असं आहे बिकॉज लॅक ऑफ मॅच्युरिटी रिगार्डिंग कोड. हा खूप कॉमन प्रॉब्लेम येतो मुलांना. बट कॉलेजने तुम्हाला हा जो इंटर्नशिप प्रोग्राम ठेवला आहे 30 days, यामध्ये कोणतं पण टेक स्टॅक प्रॉपरली शिकणं हे महत्त्वाचं सांगितलेलं आहे. ठीक आहे, सो मी माझ्या एंडनं पूर्ण ट्राय करेल की तुम्हाला कंटेंट ऑफ वर्ड प्रॉपर जातील. त्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टींची आयडियोलॉजी आपण देऊया अँड देन वी विल जस्ट मूव फॉरवर्ड विथ द ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट. सो आता मार्केटमध्ये वाईब कोडिंग खूप ट्रेंडिंगमध्ये आहे, बरोबर की नाही? अँड it's not bad to write code with vibe coding, but if you don't have understanding then it will give any issues. जसं मी स्टार्टिंगला पण सांगितलं की तुम्ही हे जे सेशन्स अटेंड करणार आहे, ओके, सो दिस सेशन्स विल बी रिलेटेड टू रिॲक्ट जेएस ओनली. हे मी क्लिअर सांगितलेलं आहे. होप सो तुम्ही ॲग्री, राईट? फाईन. बिकॉज लाईक वी विल नॉट हॅव AI assistant person over here due to some scenario. He is not available. So throughout the journey आपण रिॲक्ट समजून घेणार आहे. रिॲक्टचा यूज, ओके, मार्केट नीड अँड लाईक हाऊ यू कॅन यूज दिस इन युअर प्रोजेक्ट्स. आता खूप लोकांना असं वाटतं की AIML केलं म्हणजे मला खूप साऱ्या पॉईंटवरती मी कवर करतो आहे, बट लाईक वेन इट कम्स टू फ्रंट एंड यू मस्ट बी अ बिट अवेअर अबाउट फ्रंट एंड पार्ट ऑल्सो. सो या सेशन्समध्ये आपण त्याच्यावरती थोडासा जास्त भर देऊया. ओके, अँड आय विल ट्राय टू एक्सप्लोर ॲज मच ॲज आय कॅन. ओके, डिपेंडिंग ऑन युअर मेंटॅलिटी ऑल्सो. कारण मी सांगतच जाईल आणि ते तुम्हाला तुमचा जर का मेंदूने त्याला व्यवस्थित कन्झ्युम नाही केलं तर मग अपचन होईल आणि करपट ढेकरं येतील तुमच्या मेंदूला. ओके, अँड एकदा मेंदूला करपट ढेकरं स्टार्ट झाले का तो सुन्न होतो आणि झोपून घेतो. सो त्यामुळे मी पूर्ण ट्राय करेल की मॅक्झिमम प्रॉपर वेमध्ये तुम्हाला इम्प्लिमेंटेशन करायचं. सो लेट्स स्टार्ट विथ दिस वन नाव. लेट्स स्टार्ट विथ इट. सो हाऊ वेब वर्क्स, इथून आपण थोडं स्टार्ट करूया. ओके, मी जसं डिटेलमध्ये जाण्याचा पूर्ण प्रयत्न करेल, but like on your knowledge of understanding I will finalize everything. Okay, okay, so let's understand how web works. Okay, so just I will say intern, just I will create a new file. Okay, let me just save this one. Still just saved. Okay, सो नॉर्मली जेव्हा तुम्ही वेबचा विचार करता, ओके, राईट, वेब पेज वेबसाईट, वेबसाईटमध्ये काय डिफरन्स आहे बरं? वेबसाईटमध्ये मल्टिपल वेब पेजेस असतात. ओके, आणि वेब ॲपमध्ये? वेब ॲप्लिकेशन पण एक म्हणजे बेसिक एक वेबसाईटच असते, त्याच्यावर तो हे असतो. मग फरक काय? सांगा फरक काय मग? काहीतरी तर फरक असेल ना. येस, कोण सांगेन?
येस, कोण सांगेल? येस, खूप सिम्पल आहे. फॉर्च्युनेटली साईट, जस्ट अ मिनिट. ब्रो मुंबई असोसिएशन बँक्स, ओके, स्पेलिंगच चुकली. ओके, ही जी तुम्हाला दिसते ना, ही वेबसाईट आहे. ठीक आहे, ही काय वेबसाईट आहे. पण हे जे दिसतंय हे वेब ॲप आहे. आता या दोन्हीमध्ये फरक काय? वेबसाईट जी असते ना ती स्टॅटिक इन नेचर असते. स्टॅटिक म्हणजे काय? आता सपोज ही जी स्पेसिफिक वेबसाईट आहे, ब्रो मुंबई नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लिमिटेड, ही आम्हीच बनवलेली साईट आहे, वेबसाईट. यामध्ये कोणता पण कंटेंट जर तुम्ही बघितला, कुठे पण जा, ओके, मेंबर वगैरे, मॅगझिन्स, काही पण बघा, हे सर्व ॲक्च्युअल दे आर ऑल फिक्स्ड कंटेंट. हा कंटेंट बदलू शकत नाही. हा कुठपर्यंत नाही बदलणार? जोपर्यंत आम्ही याला चेंज नाही करणार. हे बनवलेली रिॲक्टमध्येच आहे, बट दिस इज नॉट अन ॲप्लिकेशन टेक्निकल. ओके, हे रिॲक्टमध्ये हा पूर्ण स्टॅटिक कंटेंट, ह्या इमेजेस वगैरे हे सर्व स्टॅटिक आहे, हा बदलू शकत नाही. पण जर फ्लिपकार्टचं एक्झाम्पल जर घेतलं, बेसिकली फ्लिपकार्ट इज अन ॲप्लिकेशन. तुम्ही याच्यात सर्च करू शकता, प्रॉडक्ट चेंज होतो, लिस्ट अपडेट होते. सपोज आता मी ते जस्ट नोकिया फोन सर्च केला, नोकिया 5G, तर इथे मला नोकिया 5Gचे मोबाईल दिसत आहे, राईट. इथे जर का मी लाईक नथिंग सर्च जर केलं तर मला UI चेंज होईल, पण मला नथिंग दिसेल इथे. म्हणजे कंटेंट हा अपडेट होत राहतो. त्याला काय म्हणतात टेक्निकली? वेब ॲप्लिकेशन. सो जेव्हा तुम्ही वेब ॲप्लिकेशनचा विचार करतात, वेब ॲप्लिकेशन ॲक्च्युली अपडेट्स किंवा वेब ॲप्लिकेशन जे असतात हे काय करतात? दे कॅन हँडल डायनेमिक डेटा. ओके, आणि वेबसाईट जी असते ते त्यात काय असतं? स्टॅटिक डेटा. सो जेव्हा तुम्ही वेबसाईट डिझाईन करता किंवा वेब ॲप डिझाईन करता, बेसिकली डेटाच असतो, बट डायनेमिक आणि स्टॅटिक इम्पॉर्टंट राहतो. ओके, अँड दिस इज हाऊ अ वेबसाईट और अ वेब ॲप कॅन बी आयडेंटिफाईड. आता मार्केटमध्ये जे लोक बऱ्यापैकी 2-3 हजारामध्ये जे विकतात त्याला वेबसाईटच म्हणतात. ओके, बट जर सपोज तुम्ही एखादा ॲप्लिकेशन बघितलं, लाईक जस्ट एक एक्झाम्पल, व्यापार एक चांगली मार्केट होल्ड केलं त्यांनी व्यापारने. 7,000 रुपयाला तुम्हाला एक ॲप भेटतं त्यांचं, डेस्कटॉप ॲप्लिकेशन, वेब इंटरफेस आहे, मोबाईल आहे. दॅट इज समथिंग विच इज अ वेब ॲप. ओके, आता हे जे वेब ॲप असतात हे टेक्निकली एका बॅकएंडला कनेक्टेड असतात. सो दे हॅव सर्व्हर विथ इट. आणि हे जे सर्व्हर असतात हे कुठेतरी डेटाबेसला कनेक्टेड असतात. ओके, सो इट्स समथिंग लाईक दिस, लाईक दे आर इंटरकनेक्टेड विथ इच अदर. डायरेक्टली आपण डेटाबेसला कधीच कनेक्टेड नसतो. ओके, आणि यांच्यामध्ये पण सिक्युअर मीडियम वर्क होतो, जे बेसिकली टोकनचा यूज करून वर्क होत राहतो. हे क्लिअर आहे? सो वी आर गोइंग टू लर्न समथिंग विच विल बी रिॲक्ट इन दिस एंटायर जर्नी. आता रिॲक्ट का शिकायचं याचं काही डिटेल सांगितलं का लास्ट लेक्चरमध्ये? सांगा मग, काय सांगितलं? रिॲक्टने तुम्ही डायनामिक वेबसाईट बनवू शकता. ओके, इंटरॅक्टिव्ह असतात, रिस्पॉन्सिव्ह असतात. ओके, बेसिकली वेब ॲप्लिकेशनसाठी यूज होतात, ज्याच्यात कॉन्स्टंट डेटा अपडेट होतो. कॉन्स्टंट डेटा अपडेट होतो. म्हणजे जेव्हा गरज पडते तेव्हा डेटा डायनॅमिकली अपडेट होत राहतो. समजा जर कुठे दुसरी याच्यात गेला, कोणत्या टॅबमध्ये गेला, काही सर्च केलं तर डेटा लगेच अपडेट होतो. आणि रिॲक्टने एक होतं की जी तुमची वेबसाईट असते ती परत परत रिलोड नाही होत, सिंगल पेज वेबसाईट असते. ओके, ठीक आहे, गुड. बेसिकली रिॲक्ट यूज करण्याचे 3 मेजर रिझन आहे. सिम्पल टू लर्न,
बट थोडं कॉम्प्लेक्स आहे. सिम्पल टू लर्न. ओके. द सेकंड पार्ट ऑफ रिॲक्ट इज that we can build single page application, and the third part is we can create progressive web app. ओके. आता हे सिंगल पेज ॲप्लिकेशन प्रोग्रेसिव्ह वेब ॲप काय राहतं हे थोडं समजून घेऊया. सिंगल पेज ॲप्लिकेशन म्हणजे जर तुम्ही एका पेजवरून दुसऱ्या पेजवरती नेव्हिगेट होत आहे आणि ते पेज जर रिफ्रेश होत आहे पूर्ण, तर ते सिंगल पेज ॲप्लिकेशन नसतं. सो फॉर एन एक्झाम्पल जर इथे बघितलं आता ही ब्रो मुंबईची वेबसाईट आहे, मी बॅकला येईल, फ्रंटला येईल, हिस्ट्री मेंटेन आहे ब्राउझरमध्ये, बट इथे पेज पूर्ण रिफ्रेश होत नाही. ओके. हेच जर इथे आपण बूटस्ट्रॅपचं एक्झाम्पल जर घेतलं तर बेसिकली बूटस्ट्रॅपचं जे ॲप्लिकेशन आहे ही पण एक डायनेमिकच येतं. बट इथे जर मी डॉक होमवरती क्लिक जर केलं, यू विल सी पेज इज रिफ्रेश्ड. बघा, जेव्हा एका पेजवरून दुसऱ्या पेजवर जातो तर इथे वरती रिफ्रेशमेंट होते. ही जी रिफ्रेशमेंट असते ना, याला ट्रॅडिशनल ॲप्लिकेशन म्हणतात. सो रिॲक्ट कॅन बी यूज टू बिल्ड अ सिंगल पेज ॲप्लिकेशन. आता प्रोग्रेसिव्ह वेब ॲप म्हणजे काय, तुम्ही हे जर बघितलं तर हा एक्स केलिड्रॉचा व्हाईट बोर्ड आहे, बरोबर आहे. हा एक्स केलिड्रॉ मी इंटरनेट बंद जरी केलं तरी तो काम करेल. का? कारण हा प्रोग्रेसिव्ह वेब ॲप आहे. प्रोग्रेसिव्ह वेब ॲपमध्ये ऑफलाईन कम्पॅटेबिलिटी असते. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एक वेब ॲप्लिकेशन बनवतात तर इव्हन तुम्ही त्याला ऑफलाईन कम्पॅटेबिलिटी देऊ शकता. आता हे जे आहे ना, हे पूर्ण ऑफलाईन कम्पॅटेबिलिटीवर चालतं. जर ऑफलाईन कम्पॅटेबिलिटी द्यायची असेल तर ब्राउझरमध्ये तुम्हाला इथे डेव्हलपर्स टूलच्या अंडर ॲप्लिकेशनमध्ये एक डेटाबेस आहे ज्याला इंडेक्स DB म्हणतात, याचा यूज करावा लागतो. आणि याच्यासोबत वेब वर्कर्स वापरावे लागतात. ती वेब वर्कर काय राहतं ते आपण नंतर बघूया. प्लस जे प्रोग्रेसिव्ह वेब ॲप असतात ना, ते रिस्पॉन्सिव्ह राहतात. रिस्पॉन्सिव्ह म्हणजे काय, म्हणजे सगळे बटन क्लिक केल्यावर वर्क करतात. एखादी वेबसाईट जर आपण मोबाईलमध्ये ओपन केली तर ती बरोबर रिस्पॉन्सिव्ह करतात आणि जर आपण बरोबर. बेसिकली रिस्पॉन्सिव्ह म्हणजे काय, जेव्हा तुम्ही ज्या डिव्हाइसला लोड करता किंवा ज्या डिव्हाइसवरती वेबसाईट लोड होते, मी इंग्लिशमध्ये बोलू का मराठीत बोलू, चालेल ना? ते नाही तर मग काय, मी मराठीत बोलतोय, मी इंग्लिशमध्ये बोलू शकतोय, ठीक आहे. फक्त थोडं समजण्यासाठी मी मराठीत बोलतोय. पूर्ण इंग्लिश पण वापरू आपण, आज काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला जर वाटलं तर. सो जेव्हा तुम्ही प्रोग्रेसिव्ह वेब ॲप किंवा वेबसाईट असते रिस्पॉन्सिव्ह असते. रिस्पॉन्सिव्हमध्ये काय, सपोज तुम्ही मोबाईलवरती एक पेज लोड केलं तर एक्झॅक्टली ते मोबाईल पर्स्पेक्टिव्ह दिसलं पाहिजे. गव्हर्नमेंटच्या वेबसाईटसारखं नको आहे जुन्या किंवा MSBTच्या. किती लोड केली, छोट्या पेजवरती सारखीच दिसते, मोठ्या पेजवरती सारखीच दिसते. दुसरं असं आहे की त्याला वेब पेज जे असतात ते ॲक्सेसेबल पाहिजे, ऑफलाईन कम्पॅटेबल. आणि सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे जर मी मोबाईलमध्ये ओपन जर केलं तर त्यांनी मला ऑप्शन दिलं पाहिजे क्रिएट अ ॲप शॉर्टकट. त्याला म्हणता प्रोग्रेसिव्ह वेब ॲप. जसं इथे क्रोममध्ये ना एक ऑप्शन आहे, इथे ते येणार नाही सध्या, जस्ट गिव्ह अ मिनिट. हा इथे येते बघा, इन्स्टॉल बूटस्ट्रॅप असं ऑप्शन येते, बरोबर. आता हे त्यांनी प्रत्येक याला दिलेलं आहे. पण जर तुम्ही मोबाईलवर जर गेलात आणि तुमचं ॲप्लिकेशनचं प्रोग्रेसिव्ह वेब ॲप असेल तर तो शॉर्टकटचा ऑप्शन तुम्ही देऊ शकताय. तुमच्या ॲपचा शॉर्टकट क्रिएट होतो डायरेक्टली, ॲप इन्स्टॉल करावं लागत नाही. म्हणजे वेबसाईटचा शॉर्टकट क्रिएट होतो, इन्स्टॉल करण्याची आवश्यकता नसते. दॅट इज कॉल्ड अ प्रोग्रेसिव्ह वेब ॲप. ते एक मॉडर्न ॲप्लिकेशन बिल्डिंग प्लॅटफॉर्म वे. प्रोग्रेसिव्ह वेब ॲप करण्यासाठी फक्त मायनर सेटिंग चेंजेस करावे लागतात. वेबसाईट लगेच प्रोग्रेसिव्ह वेब ॲपमध्ये कन्वर्ट होते. सो लेट्स अंडरस्टँड हाऊ टू क्रिएट अ रिॲक्ट ॲप. आता आजच्या डेटमध्ये UI क्रिएट करणं एवढं अवघड नाही राहिलेलं. ओके. मी एक छोटंसं एक्झाम्पल तुम्हाला देतो. सपोज मी गुगलवरती गेलो, गुगलवरती मी सर्च केलं लॉग इन पेज डिझाईन. ओके. इमेजवरती आलो. ओके. एक कोणती तरी एक इमेज घेऊ, चला ही इमेज घेऊया. ह्या वेबसाईटवर गेलो, खूप छान UI राईट. लेट्स डू वन थिंग, लेट्स ओपन दिस वन विथ टॅब. इथे मी ओपन केलं, तर मी याला जस्ट कॉपी करेन. जस्ट गिव्ह अ मिनिट. ओके.
सो याला आपण सिम्पली काय केलं, मी क्लिपबोर्डवरती याला कॉपी करून घेतलं. ओके, जस्ट ChatGPTवर गेलो, याला पेस्ट केलं आणि याला फक्त म्हणलं क्रिएट अ HTML अँड CSS कोड. इट्स अ लॉगिन पेज. ठीक आहे. सो नो कोड, नथिंग, जस्ट कॉपी पेस्ट. ओके, अँड इट विल जनरेट एव्हरीथिंग फॉर यू. सो इथे तुम्हाला आता UI क्रिएट करणं म्हणजे खूप डिफिकल्ट आहे असं नाही. हा बट एक नवीन आयडिया आहे, जनरेटिव्ह आयडिया आहे. आता हाच फिग्मा हेच कन्सेप्ट आणत आहे की फिग्मामध्ये जर तुम्ही डिझाईन जर क्रिएट केली तर त्याचा डायरेक्टली HTML कोड क्रिएट होतो. इवन त्याचा रिस्पॉन्सिव्ह कोडसुद्धा तो क्रिएट करतो. आता याला जर मी कमांड तर दिली असती की मला हे टेल्डविनमध्ये करून दे, तर त्याने टेल्डविनमध्ये मला कोड करून दिला असता. बूटस्ट्रॅपमध्ये करू दे तर बूटस्ट्रॅप दिला असता. पण मी त्याला काय म्हटलो, प्लेन HTML CSS कोड बनवून दे. ओके, लेट्स कॉपी इट. इथं मी डेस्कटॉपवरती जातोय. लेट्स से वेब पेज. Let's open this one with VS Code. ओके, एक फाईल क्रिएट करेल मी सिंपल. आणि एक CSS फाईल क्रिएट करेल. लेट मी पेस्ट दिस HTML in HTML आणि जस्ट GPT-वरती जाऊन CSS कॉपी पेस्ट करूया. ओके, वरती आलो मी. त्याने CDN फॉन्ट ऑसम पण अटॅच केलं आहे. जस्ट मी इथे फाईलचं नेम चेंज करेल. माझ्या फाईलचं नेम होतं main.css. अँड लेट्स रन दिस वन विथ लाईव्ह सर्व्हर. यू विल सी दॅट इट विल क्रिएट द एक्झॅक्ट थिंग व्हॉट वी नीड. ओके, सो इट इज नॉट दॅट मच डिफिकल्ट टू फायनलाइज अ UI. सो तुमच्या प्रोजेक्टमध्ये आता पूर्वीसारखं नाही राहिलेलं की मला UI क्रिएटच करायचं आहे. आणि पूर्वीसारखं असं नाही राहिलेलं की तुम्हाला नेटवरून टेम्पलेट डाउनलोड करा, मग त्याला चेंज करा. तुम्ही इवन त्याला अजून सांगू शकता ChatGPT की तुम्हाला याच्यामध्ये अजून काय सिम्प्लिफिकेशन हवं आहे. ओके, त्यांनी इवन मला स्मॉल ॲनिमेशन पण क्रिएट करून दिली. का, कारण मी त्याला सांगितलं होतं की होरवरती ॲनिमेशन क्रिएट कर. सो हे तेवढं अवघड नाही राहिलेलं. बट आता प्रॉब्लेम मार्केटमध्ये असा येतो की तुम्ही हे जे कोड बनवताय, ह्या कोडमध्ये जेव्हा तुम्ही फ्रेमवर्क यूज करता किंवा लायब्ररी यूज करतात, हे त्या लेवलला तुम्हाला स्टँडर्डाइज्ड वेला वापरता येतं का, हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि यासाठी ॲटलिस्ट तुम्हाला लँग्वेज आणि एक लायब्ररी शिकणं महत्त्वाचं आहे. सो हे जे सेशन्स आपण लर्न करणार, इथे तुम्हाला CSS किंवा HTML मी शिकवणार नाही, कारण ते तुम्ही डायरेक्टली क्लोनिंग करून किंवा नेटवरून पण काढू शकताय आता. बट आय विल टीच यू द वे दॅट हाऊ यू कॅन इम्प्लिमेंट अ गुड कोड विथ React.js. कारण हे बनवणं जेवढं सोपं आहे तेवढंच याच्या पुढची जी पार्ट आहे, लाईक युजर नेम, पासवर्ड ॲड केला, सेंड केलं, अँटी ग्रॅव्हिटी आणि कर्सर यायचा यूज जर केला तर हार्डली 5 मिनटात तुम्ही प्रोजेक्ट बनवू शकताय. सिम्पल प्रोजेक्ट्स, राईट. बट जर कॉम्प्लेक्स लेवलचे प्रोजेक्ट बनवायचे असेल तर तुम्हाला नॉलेज ऑफ अंडरस्टँडिंग महत्त्वाचे. जसं तुम्ही AI/MLचे पण कोड तुम्ही आता जनरेट करू शकताय. तुम्ही ब्लॉकचेनवरती प्रोजेक्ट बनवताय, त्याचा कोड तुम्हाला त्याला त्याचे रेफरन्स बनवता येतं. यू कॅन डू एनिथिंग विथ दी AI राईट नाव. बट द प्रॉब्लेम इज दॅट इफ यू डोंट नो द कोर हाऊ टू राईट दॅट लॉजिक, तिथे तुम्हाला डिफिकल्टी येईल. आणि हे सेशन्स तेवढ्यासाठीचे. यामध्ये मी ट्राय करेल की लाईक वी विल यूज द सेम वे टू जनरेट अ UI, बट वी विल ट्राय टू मॅप द थिंग्स इन द डेटा इन द डिफरंट वे. ओके, सो चला मग आपण वर्किंग करूया. सो आपला टॉपिक आहे React.js. ओके, आता तुम्हाला जावास्क्रिप्टची किती अंडरस्टँडिंग आहे, हा पहिला क्वेश्चन आहे. किती जमतं जावास्क्रिप्ट? अरे किती जमतं सांगा, का जमतच नाही ते सांगा.
कधी जावास्क्रिप्टचा कोड लिहिला आहे का? हां, मग काय लिहिलं आहे जावास्क्रिप्टमध्ये? ॲटलिस्ट हॅलो वर्ल्ड, हां, अरे लिहिलेलं आहे का? अरे बोला, हां असं बोला ना. मी तुम्हाला जॉबसाठी बोलवलेलं नाही इथं, इंटरव्ह्यू नाही की चुकीचं बोलल्यावर तुम्हाला काढून टाकल. तुम्हाला जस्ट मला रिप्लाय द्यायचे. का रे बेटा, शिकलाय का? हां, हे शिकले, तू नाही शिकला का? अच्छा, डेटा ॲनालिटिक्स होता तू, डायरेक्ट इकडं फ्रंट एंडवर आला. ओके, ठीक आहे. शिकलाय का? सांग मग काय येतं. ॲटलिस्ट काहीतरी तर चांगलं आलं. पुढं कॉन्स्ट एक्स इक्वल्स टू, हां हां, कोणत्या ब्रॅकेटमध्ये? डबल कोट. हां, हे डबल ब्रॅकेट नाही, हे डबल कोट आहे. हां, पुढे. हां हां, पुढे दिला, काढला. ठीक आहे, मी सांगतो. ओके, सो जावास्क्रिप्ट इज अ प्रोग्रामिंग लँग्वेज विच यू नीड टू लर्न. आता आपण जावास्क्रिप्टमध्ये खूप सारे पॉईंट नाही शिकणार, कारण का आता लँग्वेज लय बोरिंग वाटते, राईट? आपण कसं की मूवीज बघितलेल्या असतात हॉलिवूडच्या, सायफाय, 2 मिनटामध्ये ॲप बनवायचं आहे आपल्याला. सो त्यावरतीच आपण फोकस करूया. बट वी नीड टू लर्न लँग्वेज. वाय लँग्वेज? बिकॉज इट्स अ बेस ऑफ एनी फ्रेमवर्क. कोणतं फ्रेमवर्क, कोणती लायब्ररी शिकायची असेल तर तुम्हाला ॲटलिस्ट लँग्वेजचं बेसिक येणं महत्त्वाचं आहे. आता बेसिक म्हणजे काय? व्हेरिएबल्स, ओके, फंक्शन्स, अरेज, then operators, okay, and the last is ES6 features. आपल्याला एवढं शिकायचं जावास्क्रिप्टमध्ये. याच्या व्यतिरिक्त जावास्क्रिप्टमध्ये वेगळं काहीच शिकायचं नाही. किती पॉईंट शिकायचे? 5. एवढे पॉईंट झाले का तुमचं जावास्क्रिप्ट कव्हर झालं. ओके, हा फक्त 5वा पॉईंट थोडा लेंदी आहे, तर त्याचं मी मटेरियल देईल तुम्हाला लर्न करण्यासाठी. सो आता आपण समजून घेऊया की जावास्क्रिप्टला एक्झॅक्टली व्हेरिएबल्स काय असतात. तर जावास्क्रिप्टमध्ये जावास्क्रिप्ट इज अ लूजली कपल्ड डेटा टाईप प्रोग्रामिंग लँग्वेज. आता जावास्क्रिप्ट ही 2005 मध्ये जावास्क्रिप्टला मार्केट आलं होतं, 20 वर्षापूर्वी. ओके, तेव्हा जावास्क्रिप्टचं एक व्हर्जन होतं, त्याला म्हणतात ES5. जावास्क्रिप्टचं त्यानंतर जे पुढचं व्हर्जन आलं ते आलं 2015 मध्ये, ज्याला म्हणतात ES6. ही जे आहे ना, ही ES6 व्हर्जन आहे. ह्या 2 व्हर्जनवरती जावास्क्रिप्ट आज पण वर्क होते मार्केटमध्ये. पण आता आपण ES5चे खूप सारे फीचर रिमूव्ह झालेले, कारण ब्राउझर मॉडिफाय झालेले. कारण 2005 नंतर आत्ता 20 वर्ष झाली, आणि तुम्ही विचार करू शकता कोविडच्या नंतर मार्केट किती चेंज झालं आहे, बरोबर की नाही? सर्वच ठिकाणी, मुलांच्या शिकण्यापासून तर फ्लॅट घेईपर्यंत सगळं मार्केट चेंज झालं. इन द सेम केस थोडं IT इंडस्ट्री पण बदलली आहे. मागच्या 4 वर्षामध्ये IT इंडस्ट्रीमध्ये AI सेक्टरमुळे खूप चेंज झाले, राईट? सो इन द सेम वे हिअर द थिंग्स आर बीन चेंज. 2025 मध्ये, आता 26 चालू, 2025 मध्ये जावास्क्रिप्टचं एकदम स्टेबल व्हर्जन्स आलेले आहे. ओके, अँड द गुड थिंग इज दॅट व्हाय टू लर्न जावास्क्रिप्ट, बिकॉज मार्केटला चांगला ट्रेंड आहे त्याचा. ओके, तुम्हाला मार्केट सर्वे दाखवला का लास्ट लेक्चरमध्ये? नाही दाखवला. तुम्ही जर गुगलवर जर गेलात आणि इथे जर सर्च जर केलं स्टॅक ओव्हरफ्लो सर्वे 2025, सो ही स्टॅक ओव्हरफ्लोची ऑफिशियल साईट आहे. इथे दरवर्षी त्यांचा सर्वे येत असतो. या सर्वेवर जर का तुम्ही आला तर इथे खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटतील. हा सर्वे USA, जर्मनी आणि इंडियामधल्या टॉप कंट्रीजमध्ये यांचा, म्हणजे ह्या 3 कंट्रीजमध्ये जास्त रिस्पॉन्स दिलेला आहे. इथे जर मी टेक्नॉलॉजीवर जर गेलो तर तुम्हाला एक अशी गोष्ट दिसेल की करंटली जर मी प्रोफेशनल डेव्हलपमेंट जर म्हटलो तर प्रोफेशनल डेव्हलपमेंटमध्ये जावास्क्रिप्ट टॉपला आहे. ओके, पण जर लर्निंग
कोड जर म्हटलो तर पायथन टॉपला आहे. का? म्हणजे जे स्टुडंट्स आहे हे जास्त कोणती लँग्वेज लर्न करताय? पायथन. पण मार्केटला काय हवं आहे? म्हणून जॉब नाही भेटती. ओके, ठीक आहे. सो म्हणजे असं नाही पाहिजे पायथन सोडून द्या, पण सांगतोय फक्त. ओके, यामध्ये जर तुम्ही केअरफुली जर बघितलं, पायथन इज समथिंग विच अक्वायर्स 71.8%. वाय? त्याचं रिझन असं आहे की करंटली जे एआयचे स्टॅक आलेले किंवा मॉडेल्स आहे जे आलेले मार्केटमध्ये चालतं आहे हे बेसिकली पायथन बेस आहे. बट मार्केटमध्ये जेव्हा आपण डेव्हलपमेंट करतो, तर आज मास्टर कार्ड आहे, मास्टर कार्ड अँग्युलरवरती त्यांची वेबसाईट आहे, म्हणजे जावास्क्रिप्टवरतीच फ्रंट एंड आहे. आज ते जावास्क्रिप्ट अँग्युलरवरून रिॲक्टमध्ये कन्वर्ट करून राहिले. व्हॉट इट मीन्स की मार्केटमध्ये जावास्क्रिप्ट खूप रोलिंगमध्ये, बट आपल्याला जे मार्केटचा ट्रेंड जिथं फिरवतो तिथेच आपण जातो. ओके, खूप सिम्पल आहे. जसं मार्केटमध्ये एक ट्रेंडिंग पॉईंट आला, मध्ये मध्ये फोटोज आले होते. इंस्टाग्रामचं दर 15 दिवसाला काहीतरी नवीन सिग्नेचर येते, मग त्या नवीन सिग्नेचरचे नवीन रील्स बनतात. मग हा जो आहे ना ट्रेंड, हा ट्रेंड ॲक्च्युली तुम्हाला मार्केटमध्ये वाहतो. बट मार्केटमधला ट्रेंड आणि मार्केटमधली डेव्हलपमेंट याच्यामध्ये खूप मोठा डिफरन्स आहे. जे आपण ऐकतो हे चाललंच असं नसतं. थोडं पुढं सांगतो कसं. इथे जर मी बॉटमला जर आलो थोडं, तर डेटाबेस मार्केटमध्ये जर बघितलं तर पोस्टग्रेस डेटाबेस खूप हाईपला आहे करंटली. ओके, दॅन सिक्वलाइट, रॅडिस. आता हे यापैकी 3-4 डेटाबेस आम्ही स्वतः वापरतो. ते आर बिट टू द हाईप. थोडं खाली जर तो क्लाउड प्लॅटफॉर्म, तर तुम्हाला हे समजेल की लाईक कुबरनेट्स, मायक्रोसॉफ्ट अझूर, गुगल क्लाउड, दे हॅव अ गुड स्पेस इन द मार्केट. ओके, सो द थिंग इज दॅट, आणि इथे सर्वात इम्पॉर्टंट, जर मी फ्रेमवर्कवरती जर आलो, प्रोफेशनलवरती जर आलो, तर नोड जेएस, रिॲक्ट जेएस, दिस इज समथिंग विच इज ऑन द टॉप राईट नाव. लर्नर्सवरती जर आलो तर थोडंसं कमी जास्त होतं इथे, कारण लर्नर्स हे कन्सिडर नाही करते आम्ही, कारण लर्नरचा कर्व कधी चेंज होईल आधी सांगता येईल. ओके, थोडं खाली इथे हे खूप इम्पॉर्टंट आहे. आता मी जर वरती जर आलो तर इथे AI दिलेलं आहे. जर केअरफुली जर बघितलं, 47 प्रोफेशनलवरती 50% लोक म्हणतात की येस आम्ही AI यूज करतो, वी यूज AI. ओके, हा आकडा लर्नरचा थोडा कमी आहे. त्याचा रिझन असं आहे की ते जे यासाठी यूज करतात, मी सांगतो ते कसं यूज करतात. प्रोफेशनल्स दे से दॅट वी यूज AI टूल्स डेली. ओके, काही असं म्हणतात की आम्ही वीकली वापरतो, काही थोडे शहाणे जास्त ते म्हणतात आम्ही वापरतच नाही, आम्हाला याशी काहीच घेणं देत नाही. ओके, थोडं जर खाली आलो ना आपण इथे, तर याचा सेंटिमेंट्स किती, म्हणजे जर मी AI वापरतोय तर सेंटिमेंट्स यायचा म्हणजे मला त्याचा व्हॉट वी से फायदा, त्याचा फायदा किती होतोय. तर इथे बघितलं 22% लोक असं म्हणतात की यस ते खूप फायदेशीर आहे मी जर त्याचा वापरतोय. ओके, बाकी म्हणतात की ठीक आहे, लाईक इट गोज विथ दॅट. 36% म्हणतात की इट्स फेवरेबल. ओके, बट आता इथे खाली जर आपण आलो, डेव्हलपर्स काय म्हणतात याबद्दल. डेव्हलपर असं म्हणतात की प्रोफेशनलवरती 2.7च म्हणतात की आम्ही AI वरती ट्रस्ट ठेवू शकतोय, कारण AI प्रोफेशनल लेवलला तेवढं आउटपुट देत नाही. माझा क्वेश्चन असा आहे की वरती तर खूप सारा चार्ट चांगला होता, मग हा एक्झॅक्टली वापरलाय कुठे जातो. थोडंसं खाली जर आलो तर इथे तुम्हाला समजेल, जस्ट खाली इथे तुम्हाला समजेल की AI जास्त करून का वापरतात आत्ताच्या डेटला. आणि 54% लोक काय म्हणतात, सर्च फॉर द आन्सर्स. आणि हे तुम्ही पण सर्च त्यासाठीच केलं असेल. कोडिंगसाठी, डॉक्युमेंटेशन, कोडिंगसाठी जर गेले तर 16% लोक फक्त कोडिंगसाठी आज यूज करताय AI. आणि हेच लोक वरती काय म्हणतात आहे की वी डोंट ट्रस्ट ऑन AI. ओके, सो असं नाही की AIचे मॉड्यूल खराब आहे किंवा त्यांचं आउटपुट नाही भेटू शकत, भेटतं, पण त्याचं एक स्पेसिफिक लिमिट आहे आत्ता पण, जे लिमिट प्रोबॅबली 6 महिन्यामध्ये अजून कमी होऊन जाणार आहे. ओके, सो जस्ट थिंक ऑन इट. वरती जो ग्राफ आहे तो सांगतोय की जावास्क्रिप्टला मार्केट चांगलं आहे, पण लर्नर जे आहे ते पायथन होते जात आहे, म्हणजे हळूहळू मार्केट कुठे येणार आहे. कसं काय, आवक वाढल्यावर भाव कमी होतो ना. सर, जे लर्नर्स असतात ना, म्हणजे ते थोडं फ्युचर पर्स्पेक्टिव्हने शिकताना काही असं काही नाही राहत. अच्छा, म्हणजे असू शकतं.
म्हणजे रॉंग पण असू शकतो मी. इंडियामध्ये सर्वात जास्त जी लँग्वेज मुलांना आवडते पायथन नंतर ती जावा लँग्वेज, आणि ज्याच्यात सगळे कमी जॉब आहे. असं नाही की तुम्हाला जे आवडतं ते फ्युचर पर्स्पेक्टिव्ह नाही. प्रॉब्लेम असा आहे, मार्केट हे स्टेबिलिटीवरती विश्वास ठेवतं. आता सपोज तुम्ही 5-6 मेंबर आहे, त्यापैकी हा मेंटली अनस्टेबल, सपोज मेंटली अनस्टेबल आहे, मग याला जॉबला घेईल कमी. घेऊ पण हॉलिवूडचा मूवी नाही चालून आणि इंडियन मूवी नाही चालू इथे. टेक्निकली विचार कर, तुझी सपोज स्वतःची कंपनी, तू अनस्टेबल माणसाला घेशील का? इटलीचा प्रोजेक्ट आहे 20 कोटीचा, घेशील का त्याला? नाही. का? रिलायबल नाही आहे तो. मग हेच तर मी सांगू राहिलो तुम्हाला. जर तुमची लँग्वेज जर रिलायबल आहे, तुमचा फ्रेमवर्क रिलायबल आहे, ते स्टेबल आहे, तरच त्याला मार्केट उचलतं ना. त्यामुळे अँग्युलर हे अनस्टेबल आहे, म्हणून मास्टर कार्ड अँग्युलरमधून रिॲक्टवर येत आहे ड्यू टू स्टेबिलिटी. जोपर्यंत AI स्टेबल होत नाही तोपर्यंत कंपन्या खूप पैसे टाकतात त्यामध्ये, मी नाही म्हणत नाही. त्याचं रिझन असं आहे दॅट दे थिंक, कारण ऑब्विसली सपोर्टसाठी AI बेस्ट आहे. ओके, ह्युमन रिडेबिलिटी त्यामध्ये खूप चांगली आहे. कॉम्प्लेक्स टास्क पण ते परफॉर्म करू शकतं आहे, कोणतं? जिथं सपोर्ट येतो आहे. पण एक लिमिट आहे AIला आजच्या डेटमध्ये फॉर डेव्हलपमेंट, अँड अजून 6 महिन्यामध्ये ती कवर होईलच. बट द थिंग इज दॅट इवन दो इफ यू गोईंग विथ AI, फ्रंट एंड हा कधीच कमी होऊ शकत नाही. डेव्हलपर्सचा जो कल आहे तो चेंज होत राहणार. ओके, आता जावाचा कल कमी होता तर त्यांनी फेबमध्ये स्प्रिंग बूट AI आणलं. प्रत्येक लँग्वेज AI इंटिग्रेटेड लायब्ररीज आणताय, प्रत्येक ID मार्केटमध्ये AI आणताय. त्याचं रिझन असं आहे की एक टाईम येणार, जसं हा म्हटला, ट्रेंड चेंज होत राहतो. ओके, बट ह्या ट्रेंड चेंज व्हायला थोडा जास्त वेळ लागणार आहे. बट द थिंग इज दॅट आजचं जे मार्केट आहे, म्हणजे तुम्ही आजचं जे मार्केट बघतोय आपण, हे स्टेबिलिटीवर काम करतं. कोणतं पण मार्केट स्टेबिलिटीवर चालतं. एखाद्या गोष्टीचा ट्रेंड आणि एखाद्या गोष्टीचा फायदा किती मार्केटमध्ये हा वेगळा वेगळा असतो, हे लक्षात घ्या तुम्ही. ओके, ट्रेंड वेगळ्या लेवलला चालतं, मार्केट वेगळ्या लेवलला चालत असतं. जे ट्रेंडिंगमध्ये चालतं त्यामध्ये फक्त ज्या क्रिपी पार्ट आहे, म्हणजे सॉरी ज्या क्रिस्पी पार्ट आहे, फॉर एन एक्झाम्पल सपोज क्लासेस झाले, ऑनलाईन ट्रेनिंग झाल्या, त्यानंतर परत ऑनलाईन जे टूल्स झाले, हे पैसे जास्त कमवतात. पण जिथं इंडस्ट्रीचा पार्ट येतो, इंडस्ट्री जर त्याला ऑक्युपाय नाही करत आहे, तुम्ही 50 AI टूल शिकले, जर कंपन्या घेतच नाही, मग काही यूज आहे त्याचा? हे मुलांना समजत नाही. आणि हे थोडं क्लिअर पाहिजे तुमचं. सो त्यामुळे सेंटिमेंटल पार्ट जो आहे की किती युजफुल आहे ते, त्याचा मार्केटमध्ये प्रभाव किती, हे खूप मॅटर करतं. त्याची स्टेबिलिटी मॅटर करते. ओके, हा सर्वे तुम्ही नंतर बघू शकताय, काही प्रॉब्लेम नाही एवढा. असं मी म्हणतो की हाच एक सर्वे चांगला आहे. असे खूप सारे वेबसाईट आहे जिथे सर्वे येत असतात. ओके, सो यू कॅन थिंक ऑन इट. सो लेट्स अंडरस्टँड दिस जावास्क्रिप्ट. जावास्क्रिप्ट जशी पुढे गेली तसं जावास्क्रिप्टमध्ये डेव्हलपमेंट आली. जावास्क्रिप्टचं जे सुपर सेट आहे त्याला टाईपस्क्रिप्ट म्हणतात. सो इफ यू आर गुड विथ जावा, you are good with TypeScript. If you are good with C#, you are good with TypeScript. कारण TypeScript ही जे TypeScriptचे जे डेव्हलपमेंट आहे किंवा TypeScriptमध्ये जेव्हा आपण कोड लिहितो, हा एक्झॅक्टली C#चा किंवा जावाचा फील करून देतो. बट JavaScript इज समथिंग विच इज नॉट अ ऑब्जेक्ट ओरिएंटेड. JavaScript इज अ ऑब्जेक्ट बेस्ड प्रोग्रामिंग लँग्वेज. आता मला सांगा ऑब्जेक्ट ओरिएंटेड म्हणजे काय? म्हणजे जे त्याचे फीचर्स स्पेसिफाय करतात, इनहेरिटन्स झालं, पॉलिमॉर्फिझम वगैरे झालं. येस, आणि Yes. फक्त ऑब्जेक्ट्स वगैरे यूज करून आपण. एक्झॅक्टली. बेसिकली एक ऑब्जेक्ट ओरिएंटेड म्हणजे काय की रिअल वर्ल्डच्या एंटिटीसोबत जर मला त्या लँग्वेजचं को रिलेशन क्रिएट करता येत असेल तर त्याला आपण बेसिकली ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणतो. कसं? जसं इनहेरिटन्स हा म्हटला तर रिअल वर्ल्डमध्ये पॅरेंट टू चाइल्ड खूप सारे प्रॉपर्टीज इनहेरिट होतात. इन द सिमिलर वे एखादा पॅरेंट क्लास आहे तर मी चाइल्ड क्लासमध्ये त्याच्या प्रॉपर्टीज इनहेरिट करू शकतो. येस ऑर नो? मेथड ओव्हर रायडिंग झालं. पॅरेंटची एक प्रॉपर्टी होती, जसा 1 BHKचा फ्लॅट होता, तो चाइल्डने ऑक्युपाय केला, त्याच्या नावावर आला, याला झालं मेथड ओव्हर रायडिंग. राईट? डेटा ॲब्स्ट्रॅक्शन. डेटा ॲब्स्ट्रॅक्शनमध्ये कॉमनली काय होतं की पॅरेंटनी काही कोड लिहिला आहे, तो चाइल्डला फक्त यूज करायचा आहे. जसं
मी पैसे कमवतोय, माझ्या मुलाला काय घेणं देणं नाही कसा पैसे कमवतोय. त्याला चॉकलेट लागतंय, तो चॉकलेट लगेच मागणार. इट्स ॲज सिम्पल एज दॅट. मग मी चोरून आणू, बँकेत दरोडा टाकू आणू, किंवा मग सात्विकतेने आणू, त्याची काही फरक नाही पडत. राईट. त्याला फक्त चॉकलेट खायचं आहे. दॅट इज कॉल्ड डेटा ॲब्स्ट्रॅक्शन. पॉलिमॉर्फिझम एखाद्या गोष्टीचे मल्टिपल फॉर्म्स असतात. राईट. म्हणजे जसं गहू आहे, त्याची कुरडई पण बनते, त्याचा लाईक चपाती पण बनते, त्याचे फुलके पण बनतात, त्याची रोटी पण बनते. इट हॅज अ डिफरंट फ्लेवर्स विथ इट. राईट. सो दॅट इज समथिंग हाऊ यू कॅन कोरिलेट द थिंग्स विथ रिअल वर्ल्ड. जेव्हा तुम्ही एखाद्या लँग्वेजला असं शिकतात त्याला ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज म्हणतात. ऑब्जेक्ट बेस्ड लँग्वेज म्हणजे काय, तुम्ही काही पण डिक्लेअर करा ते ऑब्जेक्टच राहतं. सो फॉर एन एक्झाम्पल, मी एक व्हेरिएबल डिक्लेअर करतोय. बघा इथे जर मी असं लिहिलं टेक्स्ट डॉट, तर इथे खूप साऱ्या प्रॉपर्टीज आहेत मेथड. न मी कुठे डिक्लेअर केलं ना लिहिलेलं आहे. राईट. यापेक्षा अजून जर खूप डीपमध्ये जर आपण बघितलं, सपोज एक फंक्शन जर तुम्ही क्रिएट जर केलं, तर इवन हे फंक्शनसुद्धा एक ऑब्जेक्ट आहे. सो जावास्क्रिप्टमध्ये तुम्ही काही पण घ्या, ते काय आहे, ऑब्जेक्ट. त्यामुळे जावास्क्रिप्टला ऑब्जेक्ट बेस्ड प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणतात. ओके. सो जावास्क्रिप्टमध्ये व्हेरिएबल डिक्लेरेशन करता येतात, फंक्शन डिक्लेअर करता येतात, ॲरे डिक्लेअर करता येतात, ऑपरेटर्स अटॅच करता येतात. खूप साऱ्या गोष्टी जावास्क्रिप्टमध्ये आपण करू शकतो. व्हेरिएबल जर डिक्लेअर करायचे असेल, जसा हा होतकरू विद्यार्थी म्हटला की आपण कॉन्स्टनी यूज करू शकतोय. वी कॅन यूज कॉन्स्ट विथ इट. राईट. सो आफ्टर दॅट आय कॅन जस्ट राईट टेक्स्ट आणि इथे मी हाय देऊ शकतोय. ओके. In the same way, we can use one more keyword called as let. ओके. इथे मी म्हटलो टेक्स्ट टू, इथे पण मी हाय देऊ शकतो. दोन्हीमध्ये फरक असा आहे की कॉन्स्टला व्हॅल्यू द्यावीच लागते. इट्स मॅन्डेटरी टू असाइन अ व्हॅल्यू टू कॉन्स्ट. बट जर मी लेट यूज जर केला तर लेटला व्हॅल्यू असाइन करणं हे मॅन्डेटरी नाही. वन मोर थिंग इज दॅट यू कांट चेंज अ कॉन्स्ट व्हॅल्यू. तुम्ही कॉन्स्टची व्हॅल्यू चेंज करू शकत नाही. ओके. बट यू कॅन चेंज द लेट व्हॅल्यू. आता जावास्क्रिप्टचा एक खूप मोठा ड्रॉबॅक असा आहे की ती लूजली कपल्ड डेटा टाईप प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. लूजली कपल्ड म्हणजे काय की इथे तुम्हाला डेटा टाईप डिफाईन करायची आवश्यकता नाही. पण तिचा अजून एक ड्रॉबॅक असा आहे की ती त्याच्या कंटेनरला, म्हणजे त्याचा जो डेटा टाईप आहे त्या डेटा टाईपला रन टाईम चेंज करू शकते. सो इथे हा स्ट्रिंग आहे, बट हिअर इट्स अ इट्स अ नंबर. जावास्क्रिप्टमध्ये इंटिजर हा डेटा टाईपच नाही. तुम्ही एक नंबर डिक्लेअर केला, एक फ्रॅक्शन डिक्लेअर केला, एक पॉझिटिव्ह साईन डिक्लेअर केली, एक निगेटिव्ह डिक्लेअर केलं, हे सर्व नंबरच आहे. सो नाही, फ्लोटिंग नसतं. जावास्क्रिप्टमध्ये हे फक्त नंबर म्हणून कन्सिडर होतात. आता हे जर बघायचं असेल आपल्याला तर ते पण आपण बघू शकतो. हे लक्षात आलं कसा कोड क्रिएट करायचा. चला मी याला व्हॅनिश करतो. अँड लेट्स अटॅच अ टॅग ओव्हर हिअर दॅट इज कॉल्ड द स्क्रिप्ट टॅग. आता ज्यांना HTMLचं काहीच माहीत नाही, खूप सिम्पल HTML. ओके. हां. सो HTMLची जी फाईल असते ती .html क्रिएट होते. ओके. यामध्ये बेसिक HTMLचा कोड Shift+1 ने तुम्ही क्रिएट करू शकता व्हिज्युअल स्टुडिओ कोडमध्ये. आणि इथे जर मला ही जावास्क्रिप्टची फाईल जर अटॅच करायची असेल तर बॉडी किंवा हेड हे दोन पार्ट असतात. हेड म्हणजे त्यामध्ये इन्फॉर्मेशन स्टोअर असते. इट्स लाईक आवर ब्रेन, जिथे सर्व इन्फॉर्मेशन स्टोअर असते. बॉडी म्हणजे जिथे डेटा डिस्प्ले होतो. सो जर मला काही डिस्प्ले करायचं असेल तर आपण कुठे, वेअर वी विल राईट दॅट लॉजिक, बॉडी. ओके. सो लेट्स ॲड अ स्क्रिप्ट टॅग टू दिस अँड हिअर आय विल अटॅच अ इंडेक्स फाईल. हे जे SRC याला टेक्निकल भाषेत ॲट्रिब्यूट म्हणतात. व्हॉट वी कॉल इट ॲज ॲट्रिब्यूट. ॲट्रिब्यूट म्हणजे एखाद्या HTMLच्या एलिमेंटला काही स्पेसिफिकेशन प्रोव्हाइड करणे. जसं याने घड्याळ घातलेलं आहे, राईट.
ते त्याच्या स्वतः जन्मजात आलेलं नाही, मी स्पेक्स घातलेले. ह्या प्रॉपर्टीज किंवा हे ॲट्रिब्यूट्स आपण रन टाईम अटॅच करतो. दॅट इज बेसिकली कॉल्ड एज ॲट्रिब्यूट्स. ओके, ॲट्रिब्यूटने काय होतं, एक सपोज एका एलिमेंटला सर्टन फंक्शनॅलिटी अचीव होतात. जसं स्क्रिप्ट टॅग हा एक नॉर्मल एलिमेंट आहे, बट जेव्हा मी त्याला SRC अटॅच करेल, इट हॅज अन ॲबिलिटी टू रन जावास्क्रिप्ट फाईल, म्हणजे त्याला एक पॉवर भेटली. ओके, इज दॅट क्लिअर? Okay, so now in JavaScript let's understand how we can write a logic. Okay, so इथे मी त्याचा लॉजिक इम्प्लिमेंट करेन. So we have a text over here. Now let's run this code first. So यासाठी मी लाईव्ह सर्व्हर यूज करेल. यू कॅन यूज एनी टेक्स्ट एडिट. ओके, अँटी ग्रॅव्हिटी यूज करा, कर्सर AI काही पण यूज करा, नो प्रॉब्लेम. जस्ट आय विल यूज लाईव्ह सर्व्हर अँड बाय डिफॉल्ट यू विल नॉट सी एनी कोड, राईट. द रिझन इज दॅट की जावास्क्रिप्टमध्ये जेव्हा तुम्ही आपण डेव्हलपमेंट करतो, वी ॲक्च्युली ओपन्स अँड डेव्हलपर्स टूल फॉर दॅट अँड यू विल सी दिस इज द एरर वॉट वी हॅव. तर जावास्क्रिप्ट इज अ इंटरप्रिटर बेस्ड प्रोग्रामिंग लँग्वेज. आता मला कोण सांगेल की कंपायलर आणि इंटरप्रिटरमध्ये काय फरक आहे? कंपाइल्ड म्हणजे आधी जो पूर्ण कोड असतो आधी कंपाइल्ड होतो, मग होतो. आणि कंपाइल्ड म्हणजे काय, हा माझा क्वेश्चन. व्हेरी गुड. इंटरप्रिटरमध्ये यस. ओके, चला दोन्हीमध्ये डिफरन्स समजून घ्या. जसं याने सांगितलं कंपायलरमध्ये कंपाईल होतं, पण याने त्याला थोडं डीपमध्ये सांगितलं. सो बेसिकली काय होतं, जेव्हा कोड कंपायलर रन करतो, ओके, सो कंपायलरला तुम्ही मूवीसारखं कन्सिडर करा. मूवी आधी शूट होते, मग कट होते, मग त्यामध्ये इफेक्ट्स ॲड होतात, साऊंड इफेक्ट ॲड होतात, गाणे ॲड होते असतील तर, त्यानंतर क्रेडिट सीन, मिड क्रेडिट, स्टार्टिंग नेम वगैरे सर्व ॲड होतं. ती फायनल झाल्यानंतर लोकांपर्यंत येते. बट सपोज एक नाटक आहे, ड्रामा किंवा तुमची ॲन्युअल गॅदरिंग आहे, तिचे जे डान्स होतात ते ॲक्च्युली रन टाईम होतात. सपोज डान्स करता करता कोणी पडलं तर त्याला आपण प्रिव्हेंट करू शकतोय का? द सेम वे इंटरप्रिटर वर्क्स. इंटरप्रिटरमध्ये काय होतं, जसं जसा कोड पुढे पुढे जातोय तसं तसं तो रन होतो. ओके, जिथे कोड अडकला तिथे तो थांबून घेतो. बट द थिंग इज दॅट इंटरप्रिटरमध्ये कधीच एक एक्स्ट्रा फाईल क्रिएट होत नाही, ती म्हणजे डॉट मशीन लेवल फाईल, बायनरी फाईल. ओके, इंटरप्रिटर कधीच बायनरी फाईल क्रिएट करत नाही, बट कंपायलर बायनरी फाईल क्रिएट करत असते. सो वेन एव्हर यू राईट अ कोड, द बायनरी फाईल विल गेट जनरेटेड बाय कंपायलर. आता तुम्ही मेन कोडिंग फाईलमध्ये चेंज जर केलं, त्याला कंपाईल जर केलं नाही तर ती बायनरी फाईलच रन होते. पण इंटरप्रिटरमध्ये असं नसतं. ओके, सपोज तुम्ही एक वेबसाईट बनवताय PHPमध्ये किंवा पायथनमध्ये, तुम्ही ॲडमिनच्या ऐवजी काहीतरी वेगळंच नाव लिहिलं चुकून, ओके, मोगॅम्बो वेलकम मोगॅम्बो असं काहीतरी लिहिलं, तुमच्या क्लायंटचा फोन आला, अरे काय लिहिलं आहे, तर तुम्ही जस्ट चेंज कराल आणि अप केलं का लगेच तो चेंज होऊन जातो. तुम्हाला रन करण्याची आवश्यकता पडतच नाही. त्यामुळे इंटरप्रिटर बेस्ड प्रोग्रामिंग लँग्वेजेस ह्या थोड्या लाईट वेट असतात प्रोसेसिंगमध्ये. ओके, बट दोन्हीमध्ये एक फरक असतो, म्हणजे कॉमन असतं. इंटरप्रिटरमध्ये जर सिंटॅक्स एरर आला तर कोड रनच होत नाही, तो लाईन नंबर 1 वर असू किंवा लाईन नंबर 1000 वर असू. बट वेन एव्हर यू आर लर्निंग और वेन एव्हर यू आर युजिंग कंपायलरमध्ये लाईन बाय लाईन तुमचा कोड चेकच केला जातो. ओके, एक एक्झाम्पल सांगतो मी. बघा, सिंटॅक्स एरर नॉर्मल एररमध्ये काय फरक आहे. सो लेट्स से दॅट मी इथे एक फंक्शन डिक्लेअर करतोय. सो टू डिक्लेअर अ फंक्शन इन जावास्क्रिप्ट वी यूज फंक्शन कीवर्ड. आफ्टर दॅट वी राईट फन, दॅट इज फंक्शन नेम. याला काय म्हणतात? काय म्हणतात? आणि याला काय म्हणतात? हां, त्यापेक्षा अजून सिम्पल, ही आर्ग्युमेंट बॉडी. कोणती आहे? आर्ग्युमेंट बॉडी. आणि याला काय म्हणतात?
स्टेटमेंट बॉडी. ठीक आहे, म्हणजे हा तुमच्या फंक्शनचा स्टेटमेंटच आहे ना. तुम्ही यात काय लिहिणार आहे, सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स म्हणजे स्टेटमेंट, आणि इथे तुम्ही आर्ग्युमेंट द्या, ते हे आर्ग्युमेंट बॉडी झाली. सो लेट्स से की मी इथे ए कॉमा बी असे 2 आर्ग्युमेंट घेतले, तर इथे आपल्याला अनलिमिटेड आर्ग्युमेंट पास करता येतात. ओके, देन आय कॅन जस्ट से console.log a प्लस बी. नाउ आय नो दॅट जर मी हे फंक्शन रन जर केलं 10,20 तर काय रन होणार आहे, व्हॉट आउटपुट आय विल गेट 30, राईट. बट द व्हेरी इंटरेस्टिंग थिंग इज दॅट जर सपोज मी इथे ए, आता बघा याला मी कमिट करतोय, इथे मी चुकून सी लिहिला, मला सांगा या फंक्शनमध्ये सी आहे का. आता बघा आपण याला सेव्ह करूया. एरर आला का एरर, नाही. पण जर मी याला अनकमिट जर केलं आणि आता जर रन केलं तर एरर येणार. जावास्क्रिप्टमध्ये जेव्हा एखादा लॉजिक ऑकर होतं इंटरप्रिटर लँग्वेजमध्ये तेव्हाच तिथे एरर येतो. पण सिंटॅक्स एरर एक असा आहे की तो कोणत्या पण लाईनवर असो तो येणारच. मी अजून एक फंक्शन रन करतो बघा, आता सॉरी डिक्लेअर करतो आहे फंक्शन. ओके, fun2 जस्ट कर्ली ब्रॅकेट देईन, सेव्ह करेल. इथे बघा मला एरर आला, अनएक्सपेक्टेड टोकन कर्ली ब्रॅकेट. त्याचं असं म्हणणं आहे की तुम्ही जे कर्ली ब्रॅकेट दिलं आहे ते अपेक्षित नाही आहे आम्हाला. अपेक्षित काय इथे आर्ग्युमेंट बॉडी. सो जसं ते सांगतंय तसंच आपण केलेलं आहे, राईट. यू कॅन सी दॅट इट क्रिएट्स अन एरर. विच वन, अ सिंटॅक्स एरर. तर इंटरप्रिटर आणि कंपायलरमध्ये एक कॉमन पार्ट असा असतो दॅट कंपायलर आणि इंटरप्रिटर ऑलवेज स्टॉप्स ऑन सिंटॅक्स एरर. बट जेव्हा एखादा लॉजिकल एरर होता, हा जो एरर आला होता ना सी, हा लॉजिकल एरर होता. का लॉजिकल एरर होता, त्याचं रिझन असं आहे की जेव्हा हे फंक्शन रन झालं तेव्हा या फंक्शनच्या आतमध्ये त्याला कळालं की सी या व्हेरिएबलला मेमरीच नाही आहे. काय नाही त्याला मेमरी. सो वेनर इट डझंट फाउंड द मेमरी इट सेज दॅट इट इज नॉट डिफाईन. आलं लक्षात. दिस इज वॉट द फन फॅक्ट ऑफ जावास्क्रिप्ट इज. आणि हे जावास्क्रिप्ट नाही, पायथनमध्ये पण सेम आहे. ओके, ओनली द थिंग इज दॅट की तुम्ही जेव्हा पायथनमध्ये कोड करतात तर तुम्ही टर्मिनलवरती तो रन करतात. इथे आपण तेच करतोय, बट द थिंग इज दॅट हिअर वी आर युझिंग ब्राउझर टर्मिनल. ब्राउझर here just I'm using a browser terminal. That's it, nothing more than that. Okay, yes, any question till this part? इथे काही क्वेश्चन आहे इथपर्यंत? हे फाउंडेशन कळालं. ओके, फाईन. सो आता आपले सेशन्स कसे चालतील पुढे मी त्याचा एक आयडिया देतो तुम्हाला. ओके, अँड देन आय विल गिव्ह सम होमवर्क. लॅपटॉप आणले, मी लॅपटॉपवरती तुम्हाला टास्क देतो आज काही, ते टास्क परफॉर्म करायचे थोडे, आणि एक लेक्चर देईल, ते लेक्चर बघायचे आपल्याला आज. ओके, सो लेक्चर्स आपले कसे चालतील पुढे मी थोडंसं याची आयडिया देतो तुम्हाला, सो दॅट इट विल बी क्लिअर फॉर यू. द व्हेरी फर्स्ट वी विल लर्न बेसिक्स ऑफ JS. Okay, then we will learn advance of JS. Then we will start with React. With React, then we will learn about routings in React. Okay, then we will learn context API. Then we will learn the next topic that is going to be Redux. And then we will learn APIs, forms, okay, and authentication. And the last is going to be performance optimization. And then we will also learn regarding the Docker. Docker येतं का तुम्हाला? येतं का? Docker and deployment. Okay. So this is what how we are going to learn. तुम्ही याचा फोटो काढून घेऊ शकता नंतर तुम्हाला रेफरन्ससाठी. ओके, सो हे टॉपिक असे जे दिसायला खूप छोटे आहे, बट जेव्हा तुम्ही त्याच्यावरती वर्कआउट कराल तेव्हा तुम्हाला त्याच्यातली कॉम्प्लेक्सिटी म्हणजे त्यातला इश्यू समजेल, हाऊ डीप दे आर. ओके, सो
यामध्ये मी कुठेच PPT यूज करणार नाही, बट आय विल प्रोव्हाइड यू सम स्टडी मटेरियल. आता तुम्हाला काय करायचं आहे, जस्ट यूट्यूबवरती एक व्हिडिओ आहे, ओके. सो हा 48 मिनिटाचा हा व्हिडिओ If आहे. you're still typing your coding prompts, you're leaving performance on the table. You're prompting Cursor over 100 times a day. इट्स ओके. आज 3 मिनट के परिचय में मैं जावास्क्रिप्ट के बारे में 4 सामान्यतः पूछे गए सवालों का जवाब ये देने जा रहा हूं. जावास्क्रिप्ट, आप इसके साथ क्या कर सकते हैं? What can you English do with मध्ये it? Where does Okay. JavaScript code run? And what is the difference? गुगल वाटतं ते AI ने सगळंच करू शकते, पण एवढी पण शुद्ध हिंदी आपल्याला येत नाही. ठीक आहे. सो जावास्क्रिप्टचा हा व्हिडिओ सर्वांनी बघायचा आहे, ओके. आणि याच्या नोट्स काढायचे आहे. हा झाल्यानंतर मला कोणी पण एक सांगायला येईल की आमचं झालेलं आहे, मग मी टास्क प्रोव्हाइड करेल, एकदम बेसिक छोटे छोटे टास्क. आपलं टार्गेट असं आहे की आपल्याला आज आणि उद्याच्या डेमध्ये जावास्क्रिप्टला वाइंड अप करायचं आहे. देन वी विल स्टार्ट विथ React.js, ओके. कारण प्रोजेक्टला इम्प्लिमेंटेशन पण आपण स्टार्ट करणार आहे. सो वी विल लर्न द थिंग्स अ बिट क्विकर वे, ओके. वन मोर थिंग विल बी लाईक फ्रायडेला आपलं लेक्चर नसेल, okay. We will not have lecture on Friday for instead of Friday we will take a session on Saturday, okay. मी मॉर्निंगलाच लेक्चर घेईल, 1 तासाचं लेक्चर असेल, फक्त ते फ्रायडे कवर करण्यासाठी. हे क्लिअर सर्वांना? सो सर्वांनी मॉश काय ऑथरचं नाव, हां, प्रोग्रामिंग विथ मॉश हा त्याचा चॅनल आहे. या चॅनलवरती जस्ट सर्च करा प्रोग्रामिंग विथ मॉश जावास्क्रिप्ट. हा 48 मिनिटाचा लेक्चर आहे, हे बघा फक्त एकदा. इज इट क्लिअर?